लाडक्या बहिणींनो, मोठी बातमी. 19वा हप्ता अजून जमा का नाही झाला? 12 फेब्रुवारी संपली तरी जी.आर का आला नाही? आणि आता नेमका हप्ता कधी येणार? आज मी तुम्हाला आतली खरी माहिती सांगणार आहे, जी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, 12 फेब्रुवारी निघून गेली आहे, पण अजूनही जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झालेला नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी.आर देखील आलेला नाही. सगळ्यांना वाटत होतं आणि मलाही वाटत होतं की 12 तारखेपर्यंत चांगली बातमी येईल. मंत्रिमंडळाची बैठक परवा आणि काल झाली. महिला व बालविकास विभागाची बैठकही झाली. पण या बैठकीत लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. मग उशीर का होत आहे? यामागे 3 मोठे कारण आहेत. पहिले म्हणजे इलेक्शन नुकतेच संपले. निवडणुकांमुळे प्रशासन व्यस्त होते, त्यामुळे काही निर्णय पुढे ढकलले गेले असण्याची शक्यता आहे. दुसरे म्हणजे अर्थमंत्रीपदाचा बदल. सध्या अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे आर्थिक मंजुरी प्रक्रिया थोडी विलंब होऊ शकते. तिसरी म्हणजे ई-KYC पडताळणी सुरू. सध्या अनेक लाभार्थींचे पडताळणी सुरू आहे. ज्या महिलांना 17वा किंवा 18वा हप्ता मिळाला नाही, त्यांना संधी दिली जात आहे. यादीत बदल होऊ शकतो. नवीन लाभार्थी जोडले जाऊ शकतात, त्यामुळे जी.आर थांबलेला असू शकतो. ई-KYC संदर्भात महत्त्वाची माहिती. जर असा मेसेज आला, या आधार क्रमांकांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर काळजी करू नका. याचा अर्थ तुमची ई-KYC आधीच योग्य आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. जर असा मेसेज आला, हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही, याचे 2 अर्थ असू शकतात. पहिली म्हणजे तुमची ई-KYC आधीच बरोबर आहे किंवा तुम्ही अजून ई-KYC केलेली नाही. दोन्ही परिस्थितीत घाबरायची गरज नाही. ई-KYC करताना लक्षात ठेवा, 2 प्रश्न येतात. घरात कोणी सरकारी नोकरीत आहे का? आणि दुसरं, कोणी पेन्शन घेत आहे का? दोन्ही ठिकाणी नाही लिहायचं. जर खरेच नाही असेल तर मग सबमिट करायचं आहे. त्यानंतर तुमची प्रक्रिया पूर्ण होईल. तर आता 19वा हप्ता कधी येणार? सध्या अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. 12 फेब्रुवारीपर्यंत जी.आर अपेक्षित होता, पण आलेला नाही. आता पुढील 4 ते 5 दिवसात काही निर्णय होऊ शकतात. जशी अधिकृत माहिती मिळाली तशी मी लगेच तुम्हाला अपडेट देईन. ज्या बहिणींना 17वा 18वा हप्ता मिळालेला आहे, त्यांनी कमेंटमध्ये आपले नाव आणि जिल्हा लिहा. ज्यांना मेसेज आले आहेत त्यांनीही कमेंट करा, म्हणजे सर्वांना मदत होईल. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि शेअर करा प्रत्येक लाडक्या बहिणीला. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.